ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी येथे 25 फेब्रुवारीला धम्म परिषद कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान करण्यात येणार। निपाणी येथे धम्म परिषद व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम 25 फेब्रुवारी रोजी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन जवळ होणार असल्याची माहिती धम्म परिषदचे स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली। येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते। सुधाकर माने म्हणाले, निपाणी शहरात सन 2007 साली धम्म परिषद झाली होती। त्यानंतर आता पुन्हा ही परिषद होत असल्याचं त्यांनी सांगितलं। 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता ध्वजारोहण व गुगवाड सांगली येथील चंद्रकांत सांगलीकर यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे। तसेच अनेक ज्येष्ठांचे मार्गदर्शन होणार असून बौद्ध धर्म दीक्षा सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते एस संबोधित थेरो हे भूषवणार आहेत, तर दुसरे सत्र 2 ते 5 या वेळेत होणार असून कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम होणार आहे। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते आर आनंद थेरो हे असणार आहेत। तर या परिषदेसाठी बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माने यांनी यावेळी केलं। यावेळी प्राध्यापक जेडी कांबळे, भिकाजी कांबळे, मिथुन मदाळे, राहुल चितोळे, अमित शिंदे, रेखा कांबळे आदींनी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी जयवंत कांबळे, रेखा कांबळे, पिंटू बदल माने, प्रकाश कांबळे, गोपाळ मेस्त्री, दिलीप कांबळे, बाबासाहेब आवटे, बजरंग कांबळे, प्रवीण सौंदलगेकर, बबन भोसले, राहुल लाटकर आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी।